अशी बातमी आलेली आहे की चीनने कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या यावरचा जो टॅक्स आहे तो काढून टाकलेला आहे, कारण चीनची लोकसंख्या वाढावी म्हणून. पण यामुळे चीनची लोकसंख्या वाढेल का? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की चीनची लोकसंख्या कमी करणं हा चीनी सरकारच्या एका धोरणाचा परिणाम होता आणि 1979मध्ये त्यांनी हे धोरण सुरू केलं होतं की प्रत्येक कपलला फक्त एकच मूल असावं, की ज्याच्यामुळे चीनची जी लोकसंख्या भरमसाठ वाढत होती ती कमी होईल. आणि अतिशय क्रूर पद्धतीने वन वन फॅमिली वन चाइल्ड ही पॉलिसीवरती अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यामुळे जो त्यांचा बर्थ रेट होता तो नक्कीच कमी झाला आणि त्यांची जी पॉप्युलेशन वाढणारी होती ती कमी झाली. परंतु त्याच्यानंतर आता उलटा परिणाम जो होतो आहे तो असा, की आता चीनची गेले 3 वर्ष जी लोकसंख्या आहे त्यांची लोकसंख्या ही कमी होते आहे आणि त्यांचा जो बर्थ रेट आहे त्यांच्या डेथ रेटपेक्षा पुष्कळच कमी आहे. आणि चीनची लोकसंख्या आता म्हातारी होते आहे, कारण चांगल्या आरोग्य सोयींमुळे लोकांचं आयुष्य वाढलेलं आहे. तर त्या म्हाताऱ्या लोकांकडे बघण्याकरता चीनमध्ये तरुण मुलंच शिल्लक राहिलेली नाही आहेत. अर्थात अशा प्रकारचं हे जे पॉप्युलेशन इम्बॅलन्स झालेलं आहे ते कसं दूर करता येईल, त्याची कारणं काय आहेत? नंबर 1 कारण असं आहे की चीनमध्ये आज लग्नाकरता मुलीच कमी मिळत आहेत आणि ज्या मुली मिळतात म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक 100 मुलांकरता चीनमध्ये मिळणाऱ्या मुलींची संख्या 90च्या आसपास असावी. अशा प्रकारचे युनोचे आकडे काही महिन्यापूर्वी पब्लिश झाले होते. परंतु खरी संख्या त्याच्याहून सुद्धा कमी आहे. म्हणजे लग्न करण्याकरता मुलांना मुलीच मिळत नाही आहे. तर याच्यामुळे अनेक वेळा चीनी जे असतात ते तिबेटन मुलींशी किंवा शिनजियांगमधल्या मुस्लिम मुलींशी लग्न करतात आणि त्यांना चीनी बनवतात. याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी झाली आहे की वन चाइल्ड पॉलिसीमुळे जी तिथे मुलं म्हणजे सगळ्यांना मेल म्हणजे आपल्याला पुरुष मुलगा पाहिजे, कोणालाही मुलगी नको. तर याच्यामुळे मुलं तर म्हणजे जन्माला घातली, परंतु त्याच्याकरता मुली शिल्लक राहिल्या नाही आहेत. तर त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. याच्याशिवाय सध्याच्या ज्या मुली आहेत अत्यंत सुशिक्षित आहेत, त्यामुळे त्या लवकर लग्न करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपलं पहिले करिअर घडवायचं आहे. यामुळे लवकर लग्न न केल्यामुळे त्यांना ज्या योग्य वेळेला मुलं व्हायला पाहिजेत ती काही होत नाहीत आणि त्याच्यामुळे अर्थातच पॉप्युलेशन अजूनही कमी होते आहे. नंतर असं होतं की अनेक मुलांच्या पुष्कळ पुढे असल्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला आपल्या दर्जाची मुलं मिळावी. म्हणजे जर आपल्याला ₹1,00,000 पगार असेल, तर आपल्या नवऱ्याचा पगार हा कमीत कमी 1.5 ते 2 लाख एवढा असायला पाहिजे. तर तसं मिळायला पुष्कळ त्रास होतो आहे. तर या विविध कारणामुळे म्हणजे मुलींचं वय वाढणं, मुलींची संख्या कमी असणं, मुलींच्या अपेक्षा वाढणं, तेवढी क्वालिफाईड नसणं, यामुळे लग्नच होत नाही आहे. आणि या विषयावरतीच माझं एक जे पुस्तक होतं, चीनी ड्रॅगनचे आव्हान, त्यात मी लिहिलं होतं की एका लग्नाची दुसरी गोष्ट, चीनमध्ये लोकसंख्या हा क्रायसिस होणार आहे. हे मी 10 वर्षापूर्वीच्या माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. सध्या सरकार प्रयत्न अनेक करत आहे. म्हणजे जसं ते मुलींना मॅटर्निटी लीव्ह देत आहेत, मुलींना कॅश अलाउन्स देत आहेत, मुलींना इतर सुविधा देत आहेत, ज्यामुळे त्यांना असं वाटतं की मुली लग्न करतील लवकर आणि त्याच्यामुळे मुलांची संख्या जी आहे ती चीनमध्ये वाढेल. परंतु हे प्रयत्न पूर्णपणे अपुरे पडलेले आहेत. तर याच्यामुळे जर चीनला आपली लोकसंख्या वाढवायची असेल, तर कंडोमवरचा टॅक्स रिमूव्ह करणं किंवा व्हॅट रिमूव्ह करणं यामुळे काही फारसा फरक पडणार नाही. त्यांना जे बेसिक कॉजेस आहेत त्याच्यावरती लक्ष घालावं लागेल आणि तोच मुख्य सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलींची संख्या कमी असणं वगैरे. याच्यापासून भारत काय शिकू शकतो? याच्यापासून भारताला शिकायला खूप आहे. आज आपल्याकडे ज्या काही एज्युकेटेड प्रदेश आहेत किंवा राज्य आहेत, तिथे मुलींची संख्या कमी होते आहे आणि तिथे लग्नाला मुली कमी पडत आहेत. तर आपण आता एक एक अशी पॉलिसी बनवायला पाहिजे, ज्याच्यामुळे मुलं आणि मुलींची संख्या ही सारखी राहील आणि खास तर मुलगी जन्म करणाऱ्यांना जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे भारतावरती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि याच्यावरती आपण एक मोठा अभ्यास करून आपल्या उपाययोजना या तयार करायला पाहिजे.